गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे भाद्रपद महिन्यातील पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी. तर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे. त्याचसोबत पितृपक्षाची देखील कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया व ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पांचा व पितृदेवतेचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती. ती वृद्ध माई खूप गरीब होती. त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता, जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता. त्यांच्याकडे काहीच नव्हते, पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चारण्यासाठी घेऊन जात होता. संध्याकाळी तो सर्व गायी गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे. जनावरे चालल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलाचे घर चालत असे. अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस हे जात होते. एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता. वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या होत्या. त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली, बाळा, तू तर दिवसभर जंगलात गायी चारतोस आणि तुझी आई घरात बसून पक्वाने बनवून खात असते. मुलगा म्हणाला, असं कधीच होऊ शकत नाही. माझी आई कधीच असं करू शकत नाही. तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली, जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ. स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला विश्वास बसेल. मुलाने विचार केला, ठीक आहे, पाहण्यात माझं काय नुकसान आहे. आता मुलगा ज्यावेळी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला. त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता. वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकुट बनवत होती. चुलीवर कढई ठेवली होती, त्यात ती तिळ भाजत होती. जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला. त्याने विचार केला, म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते. आणि पहा, मी तर जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो, जनावरे चारतो आणि माझी आई घरी पक्वाने बनवून खात आहे. आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या. मग तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी आता घर सोडून जाणार. वृद्ध माई म्हणाली, बाळा, अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस? मुलगा म्हणाला, मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पक्वाने बनवून खातेस. मला खाऊ घालणं तर दूर, पण तू मला सांगतही नाहीस. आई, आता मी या घरात राहणार नाही, मी जंगलातच जाईल. वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजावले. बाळा, आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकुळ बनवत होते, पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता. वृद्ध माईला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही. जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध माईने त्याला सांगितले, बाळा, हे घे, संकष्ट चतुर्थी व्रताचे तीळ आहेत. हे तू तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो, जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा. जर मी तुझ्या नावाने व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल. मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातामध्ये घेतले आणि घर सोडून तो गेला. चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला. जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले, समोर एक भयंकर सिंह उभा होता. सिंहाने त्याचा मार्ग अडवला. मुलाने विचार केला, आज तर माझं वाचणं अशक्य आहे. आता तर मी मरणारच. तो भीतीने थरथर कापू लागला. आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते. त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली. जसे आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले. बाळा, जेव्हा कोणतंही संकट येईल तेव्हा तीळ पुढे कर आणि बसून जा. आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तेथेच बसला. तो म्हणू लागला, हे संकष्ट चतुर्थी माता, माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ, नाही तर माझे मरणे ठरलेले आहे. जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला. कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती. आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला. थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले, समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती. आता त्याने विचार केला, जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार. एक तर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे, त्यात वादळ सुद्धा आले आहे. जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे. मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले हिंस्र प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाहीत. मला कच्च खातील. पुढे विहीर, मागे खोल दरी. मग आठवण झाली आईची. आता तो मुलगा पुन्हा तीळ पुढे करून बसला आणि म्हणाला, हे संकष्ट चतुर्थी माई, जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी 2 भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा, नाहीतर आज माझं मरण ठरले
ठरलेला आहे. आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी 2 भागामध्ये विभागली गेली. आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला, कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती. नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला. तिथे त्याने पाहिलं की एक वृद्ध माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती. त्याने ती वृद्ध माई अशा प्रकारे पक्वाने बनवताना आणि रडताना पाहिली. तेव्हा विचारलं, अगं माई, पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे, पण त्याच वेळी तू रडत आहे म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे. आता मला सांग, हा आनंद आणि दुःख एकत्र कसे? तर ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, मी काय सांगू, माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे. आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे. माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी, म्हणून शेवटचा वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे. विचार केला, काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे. माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते, म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे. त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाला तिच्यावरती दया आली. मग तो म्हणाला, वृद्ध माई, जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. मग ती वृद्ध माई म्हणाली, बाळा, तू जितक्या हव्यात तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस, हवं तर सगळ्या खा, पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हाकेला भला कोण प्रतिसाद देतो? बोलवणे माझ्या मुलाचे आहे. त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल? तू त्याच्याऐवजी का जाशील? असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो? पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन. या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला. त्याला गाढ झोप लागली होती. इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले. वृद्ध माईने जसे आवाज ऐकला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधी कडी कधी खिडकी ठोठवू लागली. पण तो मुलगा तर गाढ झोपेमध्ये होता. शेवटी खूप वेळ ठोठवल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला, माई, आले का घेऊन जाणारे? मग वृद्ध माई म्हणाली, हो बाळा, राजाचे सैनिक आले आहेत. आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला. जाऊन आव्यामध्ये बसला. आव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली. त्याने पुन्हा आपल्या हातातील तीळ घेतले आणि म्हणाला, हे संकष्ट चतुर्थी माता, जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काही करू शकणार नाही. मी या आगीत जळणार नाही, नाहीतर आज माझे जळणे निश्चितच आहे. 3 दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होती. खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली, ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडे ठेवली होती आणि आवा होत होता. जसे टन असा आवाज आला त्या माठातून, तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले. पहिल्यांदा हा आवाज 6 महिन्यात शिजत असे, पण आज फक्त 3 दिवसातच कसा झाला? ही बातमी कळताच संपूर्ण नगरी एकत्र जमली. राजाला हे समजले, त्यामुळे राजालाही बोलवणे गेले. आता तर त्या आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली. मग राजाने सैनिकांना सांगितले, माठ खाली उतरवा. जसे सैनिक माठ खाली उतरू लागले, आतून आवाज आला, भाऊ, हळूहळू उतरवा, भाऊ, हळूहळू उतरवा. हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले. आजवर आतून कधीही आवाज आला नव्हता. वाटतंय आत कोणीतरी भूत आहे. राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला, सत्य सांग, माठाच्या आत तू कोण आहेस? मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, महाराज, मी कोणतेही भूत पिशाच्य नाही, ना मी कोणता राक्षस आहे. मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे. माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करत होती. मी तर फक्त गावातील माईताईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो. माझ्या आईने जाताना मला हे काळे तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा, कधी जर संकट आले तर ते दूर होईल. आता भाऊ, हे बघा, मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटांचा नाश होतो. हे ऐकून राणी म्हणाली, राजासाहेब, का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह याच्याशी करून टाकावा, कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही. राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले. आता वृद्ध माईचा तो मुलगा राजमहालात घर जावई म्हणून राहू लागला. आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले. राजाची मुलगी आणि वृद्ध माईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते. फिरता फिरता वृद्ध माईच्या मुलाला आपल्या गावाची, आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली. मग तो पत्नीला म्हणाला, बघ, आज आपल्या गावाकडे ढग आले आहेत. वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे. राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागली, तुमचंही गाव आहे? मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, हो, आमचंही गाव आहे, आमचंही घर आहे, माझीही आई आहे, सगळं काही फक्त माझी आईच आहे. राजाची मुलगी म्हणाली, तर मग आपण इथे काय करत आहोत? आपणही आपल्या घरी जाऊ. वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला, तू तुझ्या वडिलांना विचार,
ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल। आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाली, पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत। राजा म्हणाला, हे तर खूप चांगले आहे। दूरचं जावई लाखाचं जावई, घरचा जावई फुकटचं जावई। ठीक आहे, तुम्ही दोघं तुमच्या घरी जा, कमवा, खा, तुमच्या संसाराची गोडी वाढवा। आम्हाला तर हेच पसंत आहे, हेच समाधान आहे। आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे, मोती, रत्ने, हत्ती, धन, घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला। मग ते दोघे आनंदाने निघून गेले। इकडे जेव्हा वृद्ध माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले, जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा सून आले आहेत। आता सैनिक गेला तर पाहिले की वृद्ध माई रडून रडून अंध झाली आहे। सैनिकाने जाऊन सांगितले, वृद्ध माई तुमचा मुलगा आणि सून आले आहेत। वृद्ध माई सैनिकांना म्हणाली, बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो, आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात। माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते। माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल। तो जिवंत आहे की नाही हे मला कळतही नाही। सैनिक म्हणाले, नाही माई, तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे। आता संपूर्ण गाव एकत्र जमला की वृद्ध माईचा मुलगा आला आहे, पण वृद्ध माईला अजूनही विश्वास बसत नव्हता। मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाली, हे संकष्ट चतुर्थी माता, जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशांवर पडेल। आता त्याला चामड्याची अंगी वस्त्र घालण्यात आले। जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला, अंगी फाटली आणि दुधाचा ओघ छातीवरून वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला। आता संपूर्ण गावात गोंधळ माजला। वृद्ध माईचा मुलगा आला, वृद्ध माईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला। जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाली। मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला, माई मला माफ कर, मी तर माई ताईंच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो। तू तर माझ्या नावाचेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले। मुलगा सुनेला पाहून वृद्ध माई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली, बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच, पण त्यासोबत व्याजही परत दिले। आता तर वृद्ध माईचे ऐश्वर्यच झाले। मुलगा सून प्रेमाने आनंदाने वृद्ध माईची सेवा करू लागले। हे संकष्ट चतुर्थी माता, जशी कृपा तुम्ही वृद्ध माईवर केली तशीच कृपा तुम्ही आम्हा सगळ्यांवर करा। ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा, आमच्यावरही करा। फार पूर्वी काळी यादव कुळात सत्यजित नावाचा एक राजा होऊन गेला। त्याने 100 वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले। प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला। हा मणी तेजाने प्रति सूर्यच होता। या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई। त्यामुळे सत्यजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा। सत्यजित कडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्यजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्यजिताने तो मणी देण्यास नकार दिला। पुढे एक दिवस सत्यजितचा बंधू प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळवला। पुढे त्या सिंहात जांबुवंत नावाच्या नरपुंगक राजाने ठार मारून तो स्यमंतक मणी आपली कन्या जांबुवंती हिच्या गळ्यामध्ये बांधला। हा जांबुवंत म्हणजे त्रेतायुगातील नरपुंगक, मानव व अस्वल किंवा वानर मिश्रित असा मानव होय। श्रीराम भक्तीमुळे त्याला त्रेतायुगात रामसेवेमुळे द्वापार युगापर्यंत चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते। त्याने रामाकडे युद्ध करण्याची मागणी केली तेव्हा रामाने द्वापार युगात तुझे माझ्याशी युद्ध होईल असे वचन दिले होते। इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्यजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला व कृष्णानेच हा मणी पळवला असा आरोप केला होता। ही गोष्ट कृष्णास कळली। आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला। प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला। पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला, जवळच सिंहाच्या पाऊल खुणा उमटल्या होत्या। त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला। अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडण्यास सुरुवात केली। तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला। त्याने कृष्णावर हल्ला केला। त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते। शेवटी जांबुवंत घायाळ होऊन श्रीरामाचा धावा करू लागला। तेव्हा श्रीराम अवतारातील रूप दिसले। जांबुवंताला ओळख पटली। त्याने आपल्या कन्या जांबुवंती हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला।
नंतर त्याने देह सोडण्याची परवानगी मागितली व अवतार कार्य संपवले. इकडे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली. जांबुवंताने सीमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. हे ऐकून सर्वांकडे आनंद झाला. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर सीमंतक मणी चोरल्याचा आळा आला. त्याचे कारण असे सांगतात, श्री गणेश हे एकदा उंदरावरून पृथ्वी प्रदक्षिणा करत होते तेव्हा त्यांचा तोल गेला व ते खाली पडले. हे बघून चंद्र हसला. श्री गणेशाला चंद्राचा राग आला. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी होती. श्री गणेशाने शाप दिला, येथून पुढे जो या दिवशी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर खोटा चोरीचा आळ येईल. चंद्र हा शाप ऐकून गयावया करू लागला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, जे कोणी कृष्ण व वैद्य चतुर्थीला माझे व्रत करतील त्याचे सर्व संकट निवारण होईल. त्या दिवशी तुझे दर्शन व पूजा करूनच उपवास सोडतील. एका गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने सीमंतक मणी सत्यजितला परत दिला. सत्यजितने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. चंद्राचे दर्शन व पूजाची सांगता करून उपवास सोडतात. त्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही देखील एकदा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. आता ही पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे. आपण पितृपक्षाची कथा देखील बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे. महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा देखील आहे. महाभारत काळाचा श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सुमोती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सुमोती अमावस्या कधीच आली नाही. यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सुमोती अमावस्येला शाप दिला की यापुढे सुमोती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर त्याआधी त्रेतायुगात सीतेने दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे, कधीही अन्न किंवा पाणी दान केलं नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केलं नाही. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केलं नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र दान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते, तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे पितर तहानलेले राहतात. यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास अर्पण केले. तेव्हा राम म्हणाला, मुनिवर्य, वास्तविक मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे, त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात. त्यावर ऋषी म्हणाले, आम्हा तापसी जणांना हे रत्न कंकण काय कामाचे? तू विष्णूचा अवतार असून राजा आहेस, तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल. ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला.
केला। तेव्हा ते म्हणाले, रामय्या, माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे, तेथे मी त्रिकाळ स्नानार्थ जात असतो। एके दिवशी स्नान करत असता एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला। मी वर पाहिले, तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले। पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले। थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला। त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते, त्या प्रेताजवळ तो गेला। त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले। मग तो विमानात बसून निघून गेला। तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो। दुसरे दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिले। हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली। तो दिव्य पुरुष म्हणाला, मी स्वर्ग भुवनात राहतो, पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही, म्हणून मृत्यूलोकी येऊन क्षुधा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो। हे ऐकून मला नवल वाटले। मी विचारले, स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे, अमृत सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही। दिव्य पुरुष म्हणाला, तुम्ही म्हणता ते सत्य आहे, पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही। मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो, प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो, कोणाशी कधीच वाईट वागलो नाही। मात्र माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही। माझे जीवन मी असेच व्यतीत केले। प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले। तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले। मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काही मिळाले नाही। याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले, पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते, तेव्हा तू ते केलं नाही, स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केलास। आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर। त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला। दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य दिव्य पुरुषाला दान दिले। त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले। त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले। आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही, ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे। दानाची सवय नुसती लावून उपयोगच नाही, ते सत्पात्री झाले पाहिजे तरच उपयोग। म्हणून संत गाडगे बाबा सांगत असतात, तहानलेल्यास पाणी, तसेच ज्याला अन्नाची गरज आहे त्यासाठी अन्न, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, बेकारांना रोजगार, दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या। तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।